संजीव श्रीरामप्पा पाटील आमच्या भागातला ज्या ठिकाणी दक्षिण अकोट तालुका सीमा भागात जे काय सीना नदी भीमा नदी प्रकारचे जे लोक आहेत, जे शेतकरी सर्वजण विनंती घेऊन इथं आले होते की पालकमंत्र्यांना भेटून जे काही आम्हाला अडीअडचणी आहे सीमा भागात कोणी वाली नाही आहे म्हणून आम्ही आलो होतो. आणि त्यासोबत आमचे मूलभूत हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष मानते सत्तुरे ज्यांनी ते सरपंच आलगीचे या भागात आयुष्यात आम्हाला कधी 2 तास लाईट तरी भेटले नव्हतं. प्रत्येक टाईम 8 तास पुढंच लाईट भेटतो, पण आता 2 तास कसं काय तुम्ही देता लाईट? 2 तासात पाणी शेताला जाऊ शकत नाही. 5-5 किलोमीटर आमचे पाईपलाईन आहेत. लोकांना या शासनाला कळायला पाहिजे की शेतकरी 2 तास लाईट दिले तर मग त्यांचं ऊस जगतं काय, जानवर काय परिस्थिती आहे, जानवरचं परिस्थिती अनेक विषय आहे गावात. आता मागणी तुमची काय आणि इशारा काय आहे? आमची मागणी असं आहे की या भागात आमच्या भागात 8 तास पूर्वीसारखं जास्त वीज द्यायला पाहिजे, लाईट द्यायला पाहिजे, जेणेकरून आम्हाला शेतीचं कामकाज करता येते. एवढंच विनंती होतं. आणि जर ह्यांच्याकडे होत नसेल तर आम्ही सर्व आमचे पूर्ण भागात दक्षिण नागपूर सीमा भागातले लोक आम्ही विचार केले, दुसरे विचार केले. आणि इथं आम्ही पालकमंत्रीला निवेदन दिलो. पालकमंत्री जे आमदार असतील सर्वांना मान काय दुसरा विचार केला? दुसरा विचार म्हणजे काय? जे काय आम्ही निर्णय घेतो, आम्ही ज्या आमचे जे मीटिंग होईल भागातले सर्व लोक तेव्हा निर्णय करू. यापूर्वी पण म्हणजे आता यांनी हत्तुरे साहेबांनी सांगितलंय की आम्ही कर्नाटकमध्ये जाणार आहे असा निर्णय घेतलाय, तर तुम्ही स्पष्ट सांगा ना. नाही, यापूर्वी कर्नाटक जाण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे शासनाला माहिती दिली होती. त्याप्रमाणे तेव्हा शासन विरोधात काहीतरी केले होते. मग नंतर शासन काय आम्हाला निधी देऊन त्या भागात रोडचे चांगले व्यवस्था केले. फक्त आम्ही संघर्ष केला म्हणून आम्हाला आमची जे काही मूलभूत हक्क समितीची जे काही संघटना आहे त्या संघटनामार्फत आमच्या भागात रोड केलेत. मागच्या वेळेस रस्त्याचे प्रश्न होता म्हणून तुम्ही कर्नाटकमध्ये जायचा निर्णय घेतला. यावेळेस तुम्हाला आमच्या नदी भागात आम्हाला रस्ता वीज या पाहिजेच आणि चांगलं पिण्याचे पाणी पाहिजे. शासन पैसे अनेक ठिकाणी खर्च करतात, पण शेतकऱ्यासाठी काय नाही. शेती प्रधान देश असून सुद्धा आम्ही एवढंच विनंती आहे शासनाला की आमच्या मागणीला तुम्ही मान करून आम्हाला मदत करावी. संजीव श्रीरामप्पा पाटील.